आजपासून मुंबईतील बीएमसी रुग्णालयांच्या ओपीडी बंद झाल्यात। केईएम सायन नायर कूपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा हा निर्णय। सीसीएमपी पात्र बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसी नोंदणी प्रस्तावाला विरोध करण्यात आलेला आहे। क्रॉस पॅथीला विरोध आहे, सर्व वैद्यकीय पद्धतींना नाही असं मार्टचं म्हणणं आहे। वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता आणि रुग्ण सुरक्षेला धोका निर्माण झालाय। निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। सेंट्रल मार्टनी असा निर्णय घेतलेला आहे की ते बीएचएमएस सीसीएमपीचा विषय आहे, त्याचे त्यांचे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे एमएमसी पोर्टलवर आणि त्याच्यावरून त्यांना रजिस्ट्रेशन दिले जाणार आहेत, त्याचं आम्हाला खूप बऱ्याचपैकी विरोध आहे। कारण जे क्रॉसपॅथी आहे, जे मिक्सोपॅथी आहे ते बऱ्याचपैकी आता वाढत चाललेले आहे। पहिल्या 24 तासात आमचं जे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहे दॅट विल बी फंक्शनल, पण जर आपल्याला बेस्ड ऑन कशा प्रकारे आपल्याला रिस्पॉन्स भेटतं सरकारकडून, त्याच्यावरनं पुढे हे निर्णय घेतला जाईल की ते जे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहे ते पण बंद करण्यात येईल पुढे। तर आजपासून बीएमसी रुग्णालयांच्या ओपीडी बंद करण्यात आलेल्या आहे। या संदर्भात माहिती घेऊयात, पुण्यातून आमचे प्रतिनिधी आदित्य भवार सध्या आपल्या सोबत जोडलेले। आदित्य, पुण्यामध्ये नेमकी कशा पद्धतीनं या डॉक्टरांनी मागणी केलेली आहे? सुधारित सेवा व सेवानिवृत्त सेवा आणि पदभरती यावरती सुधारित आधार करावा, त्याची सुधारणा करावी अशी मागणी घेऊन सगळ्या नर्सेसने काल आंदोलन केलं होतं। पण ते 2 तास आंदोलन होतं, 2 तास काम बंद त्यांनी केलं होतं, परंतु आज पुन्हा एकदा ओपीडी नव्याने सुरू झालेली आहे। मागणी त्यांनी ठाम ठेवलेली असली तरी त्याच्यावर विचार करावा अशी त्यांची मागणी आहे। आज पूर्णतः सेवा जी शासकीय रुग्णालयामध्ये आहे ते सुरू झालेली आहे। काल जसं आंदोलनाची हाक गेली होती तसा प्रतिसाद सगळ्या शासकीय रुग्णालयांमध्ये मिळाला नाही, परंतु त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीएमसी असतील किंवा महाराष्ट्रातले राज्यातले इतर शासकीय रुग्णालय असतील त्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। आज पुन्हा एकदा या सेवा सगळ्या सुरू झालेल्या आहेत। पुण्यात सगळी सुव्यवस्था व सेवा पूर्णतः रुग्णालयाची सुरू आहे, ओपीडी देखील सुरू आहे आणि सगळे डॉक्टर देखील उपस्थित आहेत। आणखी निश्चित आदित्य, तुम्ही असेच जोडलेले राहा। आता जाऊयात नागपूरमध्ये। नागपूरमधून आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत जोडलेले। तेजस, नागपूरमध्ये कशा पद्धतीनं या शासकीय डॉक्टरांचा कशा पद्धतीनं हा आंदोलन सुरू आहे आणि आज ओपीडी सुरू आहेत की नाही? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपूर जिल्ह्यातील 1,500 पेक्षा निवासी डॉक्टर जे आहेत ते संपावर आहेत। मेहो असेल, मेडिकल असेल, येथील जे आहे ते 24 तास जे आहे ते सेवा जी आहे एका अर्थानं बंद असणार आहे। मात्र आपत्कालीन जर व्यवस्था आली तर त्यांची सर्जरीसुद्धा होणार आहे। मात्र आजपासून जे आहे ते डॉक्टर संपावर गेल्यामुळे कुठेतरी रुग्णांचे जे आहे ते बेहाल होणार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर सकाळी 9 वाजतापासून या संपूर्ण आंदोलनाला जे आहे ते सुरुवात होणार आहे। काल जे आहे ते एकूणच जे आहे ते महाराष्ट्र कौन्सिल मेडिकल असोसिएशनच्या वतीने जे आहे ते नागपुरात आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आजही सुद्धा जे आहे ते अशाच प्रकारची मागणीला घेऊन जे एका अर्थानं आंदोलन होणार आहे। आणि एकूणच बघितलं असेल तर 1,500 पेक्षा डॉक्टर जे आहेत ते आज जे आहे ते आंदोलनात जे आहे ते सहभागी होणार आहे। अत्यंत आवश्यकता असेल तेव्हा जे एका अर्थानं सर्जरी जी आहे ते केली जाणार नाही, तर पुढे जी आहे ती सर्जरी जी आहे ते ढकलण्यात येणार आहे। एकूणच जे आहेत आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा एकदा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा जे आहे महाराष्ट्र राज्य कौन्सिल मेडिकलद्वारे केलेला आहे। एकूणच जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीनं विदर्भातील रुग्ण मोठ्या प्रमाणात मेडिकलमध्ये येत असतात, आपली एका अर्थानं मध्यस्थानी असलेल्या मध्य भारतातील हा मेडिकल हॉस्पिटल आहे, अशा असताना या ठिकाणी ज्या रुग्णांच्या बेहाल होण्याची शक्यता जी आहे ते वर्तवली जात आहे। निश्चित तेजस आणि आदित्य, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे डॉक्टरांच्या या मागण्या कधीपर्यंत पूर्ण होतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या सगळ्याचा परिणाम कुठेतरी वैद्यकीय सेवेवर होतोय, कारण बीएमसी रुग्णालयांच्या ओपीडी बंद करण्यात आलेल्या आहे। वैद्यकीय सेवेवर या सगळ्याचा परिणाम दिसून येतोय।